आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता। म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या, जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास। नमस्कार, मी इंदिरा न्यूज अनकटच्या टॉप 10 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया टॉप 10 घडामोडी। भारताचे येत्या काळात मालदीव बरोबरील संबंध आणखी दृढ होतील अशी आशा बाळगतोय, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी काढलेत। मालदीवचे उपाध्यक्ष हुसैन लतीफ यांच्यासह विविध नेत्यांची त्यांनी भेट घेतली। मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्यात। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली होती। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याबाबत भाष्य केलंय। तसंच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात का यावरही त्यांनी उत्तर दिले। ते म्हणाले, प्रत्येक पक्षात इनकमिंग आउटगोईंग असतंच, हे खरं तर न थांबणारं चक्र आहे। आमचंही उद्या काय होईल हे एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात त्यावर अवलंबून असेल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। मी पुढे मागे कधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन। शेतकऱ्यांना आता 50,000 मिळत असतील तर मी ती रक्कम 1,00,000 रुपये करेन, असं वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रवेश होताना दिसतोय। नाशिकमध्ये आज रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आलाय। शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। यासोबतच काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते। राऊत हे राज्यातील मंत्रिमंडळ हटवायला बसलेत। त्यांना वाटतं आमचं मंत्रिमंडळ जाऊन त्यांचं येईल, पण ते स्वप्नात असल्याची टीका महाजन यांनी केली आहे। दरम्यान एकनाथ खडसे सध्या राजकारणाबाहेर असल्यामुळे अस्वस्थ असून त्यातून ते रोज नवे आरोप करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। तसंच मंत्रिमंडळ बदलात सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळावी तर आनंदच होईल, असंही महाजन यावेळी म्हणाले। शेतकऱ्यांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळल्याचा ठपका असलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी लवकरच गच्छंती होण्याची शक्यता आहे। माणिकराव कोकाटे यांचं कृषी मंत्रीपद जाणार हे जवळपास निश्चित असून आता त्यांच्या मंत्रिमंडळात इतरत्र पुनर्वसन होणार की त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाणार याबाबतचा निर्णय बाकी असल्याचं समजतंय। भारत आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सर्वाधिक फायदा हा भारतीय वस्त्रोद्योगाला होणार असून ब्रिटनला होणारी निर्यात दुप्पट होण्याचा संकेत उद्योजकांकडून मिळतोय। विशेषतः कापूस आणि कापड निर्मितीत अग्रस्थानी असलेल्या महाराष्ट्रातील वस्त्रोद्योजकांना ब्रिटनमधील निर्यात वाढवण्याची संधी मिळणार असल्याची भावना या उद्योजकांमधून व्यक्त होते। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर रेल्वेतून 4 चाकी गाड्या घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गणेश भक्तांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावाही लागणार आहे। शिवाय प्रवासासाठी जास्त वेळही खर्च करावा लागणार आहे। त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणाऱ्या या सेवेचा कोकणातील प्रवाशांना नेमका काय लाभ होणार याबाबत साशंकता आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटात ब्रेक निकामी झाल्याने भरधाव कंटेनरने एका पाठोपाठ 25 वाहनांना धडक दिली आहे। अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झालेत। खोपोली येथील नवीन बोगदा ते फूड मॉल दरम्यान ही घटना घडली आहे। अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली। लोणावळा परिसरात पादचारी तरुणीला धमकावून तिच्यावर मोटारीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 3 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत। आणि या बातमीचा वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।